गुढीपाडव्याच्या दिवशी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. इथल्या पहिलीसाठी जरगनगरमधील इयत्ता पहिलीसाठी जरगनगरमधील श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर या शाळेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. इथं प्रवेश घेताना पालकांची मोठी चढाओढ होते. दरवर्षी गुढीपाडव्याला काही तासातच या शाळेत हाऊसफुलचा फलक लावावा लागतो. गेल्या वर्षी तर पालक गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच रात्री पाल्याच्या प्रवेशाकरता रांगेत उभे राहिले होते. यंदाही तीच पुनरावृत्ती झाली आहे. आज सायंकाळी 5 वाजल्यापासूनच पालक शाळेत येऊ लागले आणि ते शाळेच्या व्हरांड्यात रांग करून उभे राहिले. प्रवेश प्रक्रिया उद्या गुढीपाडव्याला सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. पण पालक आदल्या रात्रीच रांगेत उभे राहिले असून या ठिकाणी मुक्कामाच्या तयारीनंच पालक आले आहेत. मात्र पालकांना रात्रभर इथंच रांगेत थांबावं लागू नये याकरता शाळेनं त्यांना प्रवेश अर्ज देण्याची सोय केली आहे. उंच अशा शिखरावर जाऊन पोचलेलं आहे आणि त्याचंच फलित आज या ठिकाणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रवेशोत्सव राबवत असताना अगदी 6 वाजल्यापासून 6 वाजल्याच्या अगोदरपासून 14 तास अगोदर या ठिकाणी रांगेत पालक येऊन थांबलेले आहेत आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यंत प्रचंड असा या ठिकाणी फ्लो शाळेकडे यायला लागलेला आहे. आणि या ठिकाणी असणारा सर्व शिक्षक स्टाफ, जरग फॅमिली, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व माझा शिक्षक स्टाफ या सर्वांचं यामध्ये योगदान आहे. गेल्या काही वर्षात महापालिकेच्या अनेक शाळा बंद पडल्या तर काही शाळांमधली विद्यार्थी संख्या प्रचंड कमी झाली आहे. मात्र शहरातल्या 7 ते 8 शाळा अद्यापही फार चांगल्या चालू असून तिथं विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. यामध्ये जरगनगरची ही शाळा टॉपवर आहे. या शाळेत तब्बल 2300 पटसंख्या आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि खाजगी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला असताना महापालिकेच्या जरगनगर शाळेतलं हे चित्र आशावादी ठरतंय.